नमस्कार. आज जीवन विद्या मिशनच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. खरंच खूप छान वाटतंय. माझ्या सुदैवाने मला सद्गुरूंची भेट घेता आली होती आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं आणि तेव्हाच मला असं वाटतं की जीवन विद्या मिशनची माझी ओळख झाली आणि असं जाणवलं की सद्गुरूंनी जो मार्ग दाखवलाय, जी जीवनविद्या आपल्याला सांगितली आहे, ती खरं तर खूप प्रॅक्टिकल आहे. त्याच्यात कुठलीही अंधश्रद्धा नाहीये. त्यामुळे ती प्रॅक्टिकल गोष्टी त्या सगळ्या आपल्या जीवनात आचरल्या पाहिजेत आणि आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे हे माझ्या मनाला तेव्हा खूप भावलं होतं. कारण हल्लीच्या सगळ्या गदारोळामध्ये कुठेतरी मिसगाईड करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्यात दिशा देणारा असा एक मार्ग आपल्याला किंवा असा एक कुणीतरी एक एनर्जी सोर्स आपल्याला लागतो आणि मला असं वाटतं की जीवनविद्या मिशनचा सद्गुरूंच्या रूपाने तो आपल्या आयुष्यात येतो आणि ह्या सगळ्या काय म्हणूया अस्थिर वातावरणात आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या स्वतःवर प्रेम करून पुढे जात राहणं हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत फक्त असेल देव तर देईल मला काटल्यावर अशा सगळ्या गोष्टीचा नाश करत आपण स्वतः कुठेतरी कष्ट केले पाहिजेत, आपण स्वतः कुठेतरी झटलं पाहिजे आणि आपण स्वतःच्या सुखाबरोबर दुसऱ्याच्या सुखासाठी सुद्धा झटलं पाहिजे. ही भावना मला वाटतं कुठेतरी सद्गुरूच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आली आणि तेच मला महत्वाचं वाटतंय. आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला या ठिकाणी येऊन प्रल्हादांची भेट घेता आली, सद्गुरूंना नतमस्तक होता आलं हेच माझं भाग्य आहे असं समजते. इथून पुढे सगळ्यांच्या आयुष्यात असं सुख आणि आनंद येत जावं हीच सद्गुरूंसाठी प्रार्थना.